उपलब्ध करून देण्याचा माझ्या परीने प्रयत्न करत असते। पण जर मला नगराध्यक्ष पदाची संधी मिळाली तर महिलांसाठी एक स्पेशल मॉल किंवा एक संकुल बांधून कायमस्वरूपी त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचा माझा प्रयत्न असेल। आणि जे नव युवक आहे, जे सुशिक्षित बेरोजगार आहे, त्यांच्यासाठी सुद्धा नगरपालिकेच्या माध्यमातून जे काही व्यापारी संकुल आहे, जे आज आहे, जे ज्या वाईट अवस्थेमध्ये आहे, जे जुनं जो आपलं धान्य बाजार होता तिथला जो संकुल आहे त्याची दुरुस्ती करून तिथले गाडे युवकांसाठी उपलब्ध करून देणे, त्याचबरोबरीने वसंत टॉकीज जवळचा जो समोरचा पोर्शन आहे तिथे जी कामं सुरू आहेत तिथे चांगले मॉल आणून तिथे काहीतरी योग्य दुकाने उघडून युवकांना रोजगार देण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेल। अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टमसाठी देखील जर आपण बसवले तर आपले स्वच्छतेचे बऱ्यापैकी प्रश्न सुटणार आहेत। त्यासाठी सावकारे साहेबांनी ऑलरेडी प्रस्ताव दिला आहे, तर त्या प्रस्तावाचं सावकारे साहेबांच्या माध्यमातून ते तर त्याचा पाठपुरावा होऊन मंजूर होणारच आहे। पण नगरपालिकेच्या माध्यमातून जे काही सहकार्य लागेल तो करण्याचा मी माझ्या परीने प्रयत्न करेल। विकासाची बरीचशी कामं मी आखून ठेवलेली आहे। घनकचरा व्यवस्थापन करणे, त्याचबरोबरीने सांडपाणीचा वापर करून चांगल्यातले चांगले उपक्रम घेण्याचा प्रयत्न माझा नक्की राहील। बरीचशी विकास कामं आखून ठेवलेली आहे, पण ते करण्यासाठी मला आपली संधी, आपले आशीर्वाद पाहिजे, एक संधी पाहिजे। तर नक्कीच मी आपल्या सगळ्यांना नम्र अशी विनंती करेल की येणाऱ्या 2 डिसेंबरला भारतीय जनता पार्टीची उमेदवार म्हणून मी रजनी संजय सावकारे यांना आपण भरभरून मत द्यावे, आशीर्वाद द्यावे आणि आपली सेवा करायची संधी द्यावी। त्याचबरोबरीने आपल्या या प्रभागातून सगळ्यात जुनं आणि एक ज्यांना खूप असा एक्सपिरियन्स आहे असे आपले राजूभाऊ नाना आणि आपली सुनबाई अंकिताताई यांना देखील भरभरून मत देऊन आपली पुनश्च सेवा करायची संधी द्यावी अशी मी आपल्या सगळ्यांना नम्र अशी विनंती करते। इथेच थांबते। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद ताई। भारत माता की वाह, जेवण बिवण करून आलेले दिसतात तरी एवढ्या जोरात बोलता। भारत माता की वा वा। मंचावर उपस्थित या प्रभागाचे सिनियर नगरसेवक माझे आमचे मोठे बंधू राजेंद्र भाऊ आवटे, अंकिता खोले, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आमच्या धर्मपत्नी रजनी सावकारे, मनोज भाऊ बियाणे, सर्व उपस्थित, छोटू भाऊ सारंग, उपस्थित मंचावरील सर्व मंडळी, वेद ओझाजी, या प्रभागातील सर्व उपस्थित बंधू भगिनी आणि मित्रांनो, 2 तारखेला मतदान आहे नगरपालिकेचं। यापूर्वी 2.5 वर्षाचा गॅप सोडला तर 5 वर्ष भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात ही नगरपालिका होती आणि ते 5 वर्ष सोडले। त्याच्यापूर्वी भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात कधीच ही नगरपालिका नव्हती। मी पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीचा आमदार भुसावळ शहरात झालो आणि त्याच्यानंतर पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टीच्या ताब्यामध्ये ही नगरपालिका आणली आहे। त्यावेळेस लोकांनी विश्वास दाखवला, भारतीय जनता पार्टीचा आमदार म्हणून आमचा विश्वास दाखवला आणि ही नगरपालिका भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात दिली। याआधी जे काही प्रश्न इथे काही विरोधक सांगतायत ते प्रश्न त्याच्या आधी होते। पिण्याच्या पाण्याची समस्या ही काही त्यावेळेला अशी चाकू पर रोज पाणी येत होतं असं नाहीये। भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात आता मागच्या 5 वर्षात नगरपालिका आली, त्याच्यापूर्वी कोणाच्या ताब्यात होती? मग त्यांच्याच ताब्यात होती। पण त्यावेळेस एखादी योजना का नाही सुचली? आता अमृत योजना म्हणे मी आणली, अटल बिहारी वाजपेयींच्या नावाची ही योजना तुम्ही नगराध्यक्ष होते तेव्हा होती का? इथं भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात आलं, भारतीय जनता पार्टीचं वर केंद्रात सरकार आलं, इकडे राज्यात सरकार आलं,
त्यावेळेस ही अमृत योजना आली आणि म्हणे मी आणली. चांगली गोष्ट आहे, भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात तुम्ही पदावर नाही काही नाही, तुम्ही आणली योजना. पण या शहराचा विस्तार झाला. पूर्वीची योजना ही 1957च्या आसपासची झालेली योजना, नगरपालिकेची पाणी पुरवठा योजना 1952 सॉरी. तेव्हा लोकसंख्या शहराची 25,000 होती आणि 50,000 होईल असे गृहीत धरून पाणी पुरवठा योजना केलेली. आज शहराची लोकसंख्या जवळपास 2 लाखाच्या वर आहे. सगळा विस्तार झालेला आहे. म्हणजे जिथे आज आपण बसलोय इथे सगळी शेती होती, काहीच नव्हतं इथे. आणि जसा जसा शहराचा विस्तार झाला, परंतु कोणालाही पाणी पुरवठा योजना नवीन करावी लागेल, नवीन पाण्याची योजना केली तर या बाकीच्या लोकांना या विस्तारित भागाला पाणी मिळेल, काही सुचलं नाही. भारतीय जनता पार्टीच्या काळामध्ये ही अमृत योजना सँक्शन झाली. कामही जोरात सुरू झालं. मध्ये कोविड आलं. जवळपास 2.5 ते 3 वर्ष काम बंद होतं. त्याच्यानंतर ठेकेदाराचे प्रॉब्लेम सुरू झाले. जैन इरिगेशनने काम घेतलेलं बाजूला त्या जळगाव जिल्ह्यात, त्याचाही आरोप केला अमृत योजनेत पैसे घेतले. बोला जैन इरिगेशनला, विचारा त्यांना कोणाला किती पैसे दिले. ते पैसे खायचे धंदे आम्हाला येत नाही. लोकांचे कामं आधी झाली पाहिजे. त्यावेळेस नगराध्यक्ष मी होतो का, राज्य शासन केंद्र शासनाची मिळून ती योजना होती. प्रस्ताव इकडनं गेला. मी नगरपालिकेत काही नगराध्यक्ष नव्हतो, नगरसेवक नव्हतो. आता काही विषयच येत नाही तिथे. एवढे एवढे पुस्तकं काढताय, काय काय तिच्यात छापताय. सावकाराने असं केलं, असे पैसे खाले, तसे खाले, नगरपालिकेत असं झालं. अरे मी नगरपालिकेत आहे होता तरी का, हे आरोप करताय तर कशाचे. हे राज्यात काही केलं असं सांगितलं तर ठीक आहे. नगरपालिकेत अटल गार्डनचं असं झालं होतं, या रस्त्याचं तसं झालं होतं, हे याच्यामध्ये असे पैसे खाल्ले होते. कोणी खाल्ले? ते नगरपालिकेवाल्यांना बोला ना. पण नाही, तिथे पट्टे बोलायची. मी सोपा सापडतो बोलायला. लहान लहान समाजाचा माणूस असला की त्याच्यावर किती कसे अटॅक करायचं त्याचं एक उदाहरण आहे. बरं, काय आरोप करायचा त्याच्यात तथ्य तर पाहिजे. तुम्ही नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भाषण करताय तर तुमचं विजन काय आहे, तुम्ही काय करणार आहे, काय कामं राहिलेली आहे, ती कशी कंप्लीट करणार. कधी सांगितलं आहे का की अमृत योजनेचं काम रखडलं तर मी महिन्यात कंप्लीट करीन का, 2 महिन्यात करीन का, मी असं करेल तसं सांगितलंय कधी? काहीच बोलत नाही कधीच. मध्ये एवढे 5 वर्ष भारतीय जनता पार्टीचं सरकार होतं नगरपालिकेत. त्याच्यानंतर जवळपास 2.5 वर्ष प्रशासक होते. कधी कोणत्या गोष्टीसाठी आंदोलन केलं की नागरिकांसाठी आले होते का पुढे? काय नाही आले, घरात बसून होते. अचानक निवडणूक लागली की घराच्या बाहेर. मग बाहेर यायचं, रे तू तर मेरा दोस्त आहे, तू तर मेरा यार आहे, आपले तर फॅमिली संबंध आहे आणि आपलं तर रक्ताचं नातं आहे, आपलं तर दोस्तीचं नातं आहे. पाण्यात काठी मारली तर पाणी कधी वेगळं होतं का? झालं असतं तर झालं, गळ्यात हात टाकला, चाललंय. कामाचं बोला ना. नगरपालिकेची निवडणूक सोडून हा असा होता, तो तसा होता, तो तसा होता. नगरपालिकेचा काय संबंध आहे त्याच्याशी? 14 नंबरचा प्रभाग, याच्यात काय कमी आहे, काय केलं पाहिजे ते सोडलं आणि दुसरंच सगळं. राजू नानावर तुम्ही टीका करता. जो माणूस इतके वर्ष तुमच्या सोबत राहिला, तुम्हाला प्रामाणिकपणे साथ दिली, अशा माणसावर टीका करता तुम्ही.
काय बोलले राजू तुम्हाला? अजित पवारकडे गेले होते म्हणे नगराध्यक्षासाठी. अरे ज्यावेळेस यांना या नगरपालिकेला घड्याळ चिन्ह मिळत नव्हतं तेव्हा हेच राजू नाना होते माझ्यासोबत की यांच्यामुळे तिथे ते घड्याळ चिन्ह मिळालं होतं तुम्हाला. आता घड्याळचं चिन्ह पण मिळत नव्हतं. आम्हीच गेलो होतो सगळेजण मिळून. काय टेढ़ी उंगली बोल, बोटांचा त्रास है राजू वाला. त्याला माहिती नहीं टेढ़ी उंगली क्यों होती है, घी सीधी उंगली से निकलता है क्या? उसके लिए टेढ़ी ही उंगली करनी पड़ती है. कशाबद्दल बोलायचं? या प्रभागामध्ये जेवढी कामं झाली ती राजूभाऊच्या माध्यमातूनच झाली. माझ्यासाठी काय म्हणजे मला काय पाठपुरावा करतं मला माहिती आहे. आपण जे रोडवर बसलोय रिंग रोड, त्यांचाच पाठपुरावा त्यांनीच माझ्या मागे लागून रिंग रोड कंप्लीट करावला. या प्रभागातले रस्ते पहा तुम्ही, बऱ्याचशा ठिकाणी काँक्रिटीकरण झालेलं आहे. अजूनही काही सांगितलं मला, त्यांच्या घराजवळचा रस्ता ऑलरेडी मंजूर आहे. तो आचारसंहितेमुळे तो वर्क ऑर्डर होऊ शकली नाही त्याची. फालकनगर म्हणजे राजूभाऊंच्या घरापासून तर पुढे फालकनगर मधले ऑलरेडी मंजूर आहे तो रस्ता. इथे मला आता सांगितलं ज्येष्ठ नागरिकांसाठी हॉल पाहिजे. दिला राजूभाऊ, मी आमदार निधी आहे माझ्याकडे. तुम्ही कधी जर सांगितलं असतं तर कधी जर झालं असतं. आपण पोलीस चौकी केली इथे, तोही निधी दिला होता आपण इथे. कशासाठी केली होती पोलीस चौकी? की इथे माता भगिनी फिरतात, काही चेन स्नॅचिंग होते, कोणी छेडखानी करतात, इथे पोलीस चौकी पाहिजे. त्याच्या बाजूलाच जागा आहे मला वाटतं. त्याच्या बाजूलाच आपण ज्येष्ठ नागरिकांचा हॉल बनवू इथे. मी निधी देईल त्याला, आमदार निधी. नगरपालिकेतून झाला नाही झाला तर मागवे का. पण या शहराच्या समस्या सोडवायच्या, ते सोडून व्यक्तिगत टीका टिप्पणी करताय. अरे अशा टिप्पणी टिप्पणी तर आता मी तर चौथी टर्म आहे माझी, 3 टर्म झाले त्याच ऐकतोय मी. लोक बोर झाले ना, काही नवीन बोलायला पाहिजे काहीतरी. तेच 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 माझा पीए होता, असं होतं तसं होतं. ते अरे काय तू बन पीए बापा आता बरं, बस परत फेड करून टाका. ती हिस्ट्री मी कोणाला सांगत नाही, वेळ पडली तर सांगेन काय हिस्ट्री त्याच्या पाठीमागची. ते पुन्हा भुसावळला कळलं पाहिजे, एखाद्या जाहीर सभेत सांगेल मी. कोणी टिकत नव्हतं यांच्याजवळ, पण सांगेल ते कधीतरी ती हिस्ट्री सगळी. पण ज्या व्यक्तीने आमदारकी भूषवली आहे, ज्यांच्या घरात नगराध्यक्ष पद होतं, या शहराच्या बाबतीत चांगले बोलायच्या ऐवजी काय काय वाईट वाईट गोष्टी, कशा बिलकुल घाणेरड्या स्थितीत बोलताय. त्यांचे बंधू तर हा जसं काय मी डॉन आहे इथला भुसावळचा. माझ्या असं झालं तर 307 झाली तर अरे मला तर कलम पण माहित नाही काय काय सांगत ते. 307 करेल का 303 करेल काय सांगत होते काय माहित. कर बापा, खून कर का मर्डर कर का काय करत बस. अजून सत्ता आली नाही आहे तर हे बोलताय तुम्ही. तुम्हाला निवडणूक लढायची का युद्ध करायचं इथे, का लोकांना मारायचे, हे तुम्ही ठरवायचंय. की या शहरामध्ये काय कुठलं राज्य पाहिजे तुम्हाला, शांततेचं राज्य पाहिजे की काय. गुन्हेगारी वाढली म्हणता तुम्ही. कोण आहे गुन्हेगार? तुम्ही सगळे गुन्हेगारांना घेऊन फिरता, तुम्हीच त्यांना संरक्षण देता. तुमच्यामुळे जी गुन्हेगारी वाढलेली या शहरातली. आणि मी आमदार झाल्यापासून चेक करा पोलीस रेकॉर्डवर की गुन्हेगारी किती कमी झाली इथे. पोलीस रेकॉर्ड चेक करा, मी सांगत नाहीये. आता कधी जाऊन पोलीस स्टेशनमध्ये चेक करा की हे असताना गुन्हेगारीचं प्रमाण काय होतं आणि मी आल्यानंतर गुन्हेगारीचं प्रमाण काय. जे काही घटना घडल्या या वैयक्तिक वादातून घडलेल्या घटना आहे, ते एकमेकांच्या विरुद्धच्या घटना आहे त्या. पण सामान्य नागरिकांना त्रास होईल असं काही घडलंय का कधी? हे घडवण्याचा प्रयत्न करता. यांना शांतता चांगली वाटत नाही.
या प्रभागामध्ये राजू नानाच्या विरुद्ध या प्रभागातला कोणीच नाही. बाहेरून इथे तुम्ही सहन करणार आहे का? हे बाहेरच्या व्यक्तीला तुम्ही सहन करणार? कुठून येतो हे कॉन्फिडन्स? कुठून येतो? निवडून आणणार मी. कसं काय निवडून आणणार? हे लोक असेच बसले, कोणी येईल इथे आणि निवडून येईल? अरे 5 वर्षापेक्षा जास्त वर्ष झाले काम करताय तिथे, लोकांची संपर्क ठेवताय. मी बघतो, ज्येष्ठ नागरिक असो, युवक असो, महिला भगिनी असो, सगळ्याशी प्रत्येकाशी आदरपूर्वक बोलणं, प्रत्येक कार्यक्रमात जाणं. जे इथे उभे नगरसेवक पदासाठी कोणत्या कार्यक्रमाला आले का पूर्वी? इथे कधी आलेलं? मी तर बऱ्याचशा ठिकाणी कार्यक्रमाला, इथे मंदिरात येतो, इथे काही कार्यक्रम होता इथे येतो, या इथे गार्डन झाला तिथे येतो. लाडकी बहीण, लाडकी बाई कोण येतं माहिती? रिझर्वेशन मॅनेज करून आणलं बोलता ना सर? अरे रिझर्वेशन मॅनेज झालं असतं भाऊ, तू आमदार होता, राज्यात सरकार होती तुझी, केंद्रात काँग्रेसची सरकार होती, राष्ट्रवादी काँग्रेसची, काँग्रेस आणि राष्ट्रवादी. असं जर रिझर्वेशन मॅनेज झालं असतं, या भाऊने ही आमदारकी एससी दिली असती का? झाली असती एससी? तू तेव्हाच मॅनेज केलं असतं. मग हे असं मॅनेज होत नाही. ते रिझर्वेशन रोटेशनने पडतं. आता शहरामध्ये आरक्षण पडले नगरपालिकेची, नगरसेवकांची, ते का आम्ही मॅनेज केली? जिथे जिथे देजा वार्डामध्ये एससीची संख्या तसे तसे ते रोटेशननुसार आरक्षण पडले. पण लोकांना संभ्रमित कसं करायचं? काही बोलायला मुद्दे नाही, पण लोकांना काहीतरी खोटं नाटं सांगायचं आणि आरक्षण मॅनेज केलं. याचं मॅनेज होत असतं तर मग मी माझ्या पद्धतीने कुठे एसटी करायचं आणि काय करायचं सगळं करून टाकलं असतं. यांनी तर आरक्षण व्हायच्या आधी डिक्लेअर केलं होतं की माझा पोरगा नगराध्यक्ष होईल म्हणून. केलं होतं की नाही केलं होतं? आधी डिक्लेअर केलं होतं. कशाच्या आधारावर केलं होतं? 73 वर्ष झाले. 73 वर्षानंतर इथे एससीचं आरक्षण पडलंय. 73 वर्षानंतर नाही, 1956 ला होतं आरक्षण इथे एससीचं, त्याच्यानंतर आज आहे 73 वर्षानंतर. कोणी वानखेडे म्हणून त्यावेळेस नगराध्यक्ष झाले होते, त्याच्यानंतर हे आरक्षण आहे. म्हणे मॅनेज केलं. मी या गोष्टी, मला तर नगरपालिकेचं नगराध्यक्षपद अजिबात घरात नको होतं. उलट काय चांगलं घरात खायला भेटत होतं, घरी गेला तेव्हा घरात चांगलं गरम गरम करून मिळत होतं. आता ते वांदे होतील माझे. नाही तर मी काही म्हणत नाही, असं थंड असलं तरी खाऊन घेईल. पण नगरपालिकेचा मुकुट हा काटेरी मुकुट कसा मुकुट आहे मला माहिती आहे. किती अवघड असतं ते नगरपालिका सांभाळणं. म्हणून ज्या वेळेस या प्रभागातनं तिकीट कोणाला द्यायचं तर आधी गौरवचं नाव होतं. मी राजू भाऊंना विनंती केली तुम्ही गौरवला देऊ नका. म्हटलं तिथे सिनियर लोक लागतील, त्यातून जरी ती सामाजिक कामं करत असते, सगळं काही तिला माहिती आहे, तरी तिला नगरपालिका माहिती नाही. तिथे सिनियर लोक लागतील म्हणून गौरवला. म्हटलं बेटा तू लढू नको, समोर उभा आहे गौरव. त्याला म्हटलं नाही की बेटा तू थांब, तिथे सिनियर व्यक्ती सगळ्या सोबत लागतील. राजू नाना सारखा सिनियर कोण आहे मग तिथे? आणि अगदी मेरा तो लकी आदमी राजू माव. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी मी राजू नानाला नेलं माझं काम झालेलंच आहे नेहमी. आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला सांगतो, उपनगर अध्यक्ष 5 होतील, त्याच्यापैकी 1 राजू नाना असतील आमचे. कारण त्याचं काम तसं आहे. पण यांना तक्रारीशिवाय दुसरं काही येत नाही, स्वतःचे कामही करता येत नाही, काय नाही. आलतू फालतू काहीतरी बळबळ करायचं, लोकांना भडकवायचं. पण आता तुम्ही ते ऐकलंच नसताना, कारण तुम्ही नव्हतेच त्या सभेला. पण प्रभागातच लोक नव्हते.
ज्याने कोणी ऐकलं असेल त्याने ऐकलं असेल विचार, जे कोणी असेल त्यांनी ऐकलं असेल काहीतरी. तुम्ही तर काय ऐकलंच नाही. मी जे म्हणतो तेवढंच ऐकतोय तुम्ही आता. पण आपल्या भागातले हे प्रॉपर स्थायिक इथले स्थानिक राजूभाऊ नाना अतिशय सिनियर आहे म्हणून त्यांनाच निवडून द्यायचं आहे. आणि आमची सुनता एकदम लकी आहे अंकिता, म्हणजे अजून तुझं पाऊल आलं नाही तर तू लगेच नगरसेवक होऊन जाशील. बायगून असतो कधी कधी, म्हणजे छोटे भाऊ सारंग कधीपासून प्रयत्न करत होते झालेली विचारे, पण तुमची सुनबाई आली ती नगरसेवक होऊन जाईल. तुमच्या घरातही न पत्ते बस. तिचं तकदीर, तिचं नशीब, तिच्या पावलाने तुमच्या घरात नगरसेवक पद येत आहे. कधी कधी काही एखाद्या नशिबात नसतं. तसं माझ्या नशिबात मंत्री होणं होतं, तुमच्या नशिबात नव्हतं. तुम्ही लय प्रयत्न केले नाही झाले, मी काहीच प्रयत्न केला नाही तरी झालं. पहिल्यांदाही झालं पहिल्या टर्म मध्ये, आता परत झालं, आता तर कॅबिनेट झालं. एक भाऊ म्हणतो 800 कोटीची संपत्ती आहे याच्याजवळ, आणि दुसरा भाऊ म्हणतो याला खातं काय भेटलं, याच्या 0 बजेट आहे. झालं 0 बजेट आहे, 800 कोटी आले कुठून माझ्याजवळ. तर 800 कोटी मधले 80 कोटी मला द्या, 720 कोटी तुला बक्षीस आणून द्यायचं नाही मला. फक्त 800 कोटीची हे प्रॉपर्टी आहे सगळी नावावर, फक्त पण 80 कोटी कुठून पण आणून दे मला, मंजूर आहे मला. आणि 800 कोटी जर माझी प्रॉपर्टी मला आनंद आहे ना, देव करून ते म्हणणं खरं, म्हणजे 800 कोटीची प्रॉपर्टी हो, तुला काय घेणं देतं. अरे तू 1600 कोटीची प्रॉपर्टी कमव, तुला कोणी थांबवलंय. दुसऱ्यांच्या याच्यावर कशाला नजर ठेवताय. तुमच्या तकदीरात असेल तुम्हालाही मिळेल, तुमच्या तकदीरात नाहीये त्याला मी काय करू. मी तुम्हाला सांगतोय ना, नगरपालिकेचा विषय सोडून सगळीकडे भरकटताय. व्यक्तिगत, अरे व्यक्तिगत विषयावर कशाला जाता. तुमचे आमचे फॅमिली रिलेशन होते, मग तुमच्यासाठी काय काय केलं आम्ही सांगत बसायचं का. अरे पहिल्या टर्मला उभा होतो तेव्हा, हे पहिल्या टर्मला तेव्हा उभे होते, दोन्ही एकाच वेळी उभे होतो आम्ही. कोणालाच माहिती नसेल की पहिली मी नगरसेवक पदाची मी निवडणूक लढलोय म्हणून. माहिती का कोणाला. हा ना 1995 टिंबर मार्केट मधून उभा होतो मी. 7-8 मतांनी पडलो मी त्या. आणि त्यावेळेस मी माझी निवडणूक सोडून या महाशयानं वोटिंग करायला आलेलो. त्याच्या प्रत्येक निवडणुकीत आम्ही नोकरीला मुंबईला ती सोडून इकडे यायचो. सगळं विसरून गेले. आणि मग हा असा होता ना, आम्ही असं केलं तसं केलं. प्रायव्हेट लेवलवर मी जात नाही. ज्या दिवशी जाईन ना लक्षात ठेवा, मग माझ्यावर तर काय काय, मग मला तर सगळंच माहिती आहे. मग नगरपालिकेची निवडणूक आहे त्याच्यावर बोला. जेव्हा प्रायव्हेट एरिया आला तर माझ्याकडे तर खूपच गोष्टी आहे. मग पण मला त्या विषयावर जायचं नाहीये. आम्हाला नगरपालिकेची निवडणूक म्हणून लढवायची आहे. ती तुमची निवडणूक आहे, आमच्या कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, पण तशी ही नागरिकांची निवडणूक आहे. तुमच्या सोयीची निवडणूक आहे. तुमच्या मूलभूत ज्या गोष्टी आहेत त्याची निवडणूक आहे. तुम्हाला पाणी कसं मिळेल, चांगले रस्ते कसे मिळतील, देवबाबतीची सोय कशी होईल, आरोग्याच्या व्यवस्था कशा तयार होतील, जे भूमिगत गटारी कशा तयार होतील, स्वच्छता कशी राखली जाईल, कशावर काही बोलणं नाही. आणि सगळ्या अवांतर गोष्टी करून नगरपालिकेवर आणणार आहे का त्याच्यावर. का नगरपालिकेचे ठराव असे करणार आहे. नगरपालिका ठराव काय करणार आहे, असे करणार आहे. मी याला हे केलं होतं, आता त्याला मी पदावून काढतोय, असे ठराव करणार आहे का नगरपालिकेत. मग नगरपालिकेत काय करणार आहे ते बोला ना. मी रोजगार दिला. आम्ही कशाचा रोजगार दिला. ज्या लोकांना यांनी दुकानं विकले, कधी विचारा त्यांना की ऍक्च्युअल रेट काय होता आणि ब्लॅक मध्ये कितीला घेतले ते दुकान म्हणून. तुम्हालाही माहिती यांची कामाची पद्धत कशी होती.
राजू भाऊ तर तुम्हाला तर माहिती असेल कशी कशी दुकानं विकले. म्हणजे दुकानाचं डिपॉझिट 1 लाख असेल, 1 लाख इधर भरो, 10 लाख घर पे भेजो, अशी दुकानं विकली यांनी. आणि आम्ही गोरगरिबांना दुकानं दिली. बाकीच्यांना हे नगरपालिका यांना ताब्यात पाहिजे, ती फक्त आर्थिक सोर्स म्हणून पाहिजे. आमच्या ताब्यात जर नगरपालिका आली ही सगळ्याचे सगळं नगरपालिकेचा आर्थिक शिस्त सरळ करून टाकेल. सगळं ऑनलाईन, किती पैसा आला, किती खर्च होतोय, सगळं ऑडिट करून सगळं ऑनलाईन पब्लिकसाठी ओपन. तुम्हीच बघा सगळा. अशी सिस्टम करून द्या की नंतर कोणाची नगरपालिका झाक मारून त्याला सगळं टाकावंच लागेल. सिस्टमच तशी करून टाकेल. आमची प्रायोरिटी फक्त आमच्या सरकारमध्ये आम्हाला आमच्या मुख्यमंत्र्यांनी शिकवलं आहे, पंतप्रधानांनी शिकवलं आहे की ट्रान्सपरन्सी ठेवायची. लोकांचा फसवेगिरी करून काही करायचं नाही. जे करायचं ते ओपन. हे सगळं हे काम आहे, हे टेंडर आहे, हे इतक्याला गेलं, इतका निधी आला, इतके लोकांचा कर वसुली झालं, हे शासनाकडे इतके आले, इतके याच्यावर खर्च झाले. हे काही सांगतात. 3-3 रस्ते बनवले, 4-4 रस्ते बनवले. एक कंप्लेंट करणार आहे? कंप्लेंट तर करा. कुठे एक रस्ता 3दा बनवला म्हणतात, त्याची कंप्लेंट करा ना तुम्ही. अरे मी चौकशी करायला तुम्ही कंप्लेंट करा. हे अशी यादी देईल मी, नताभाऊ विधानसभेत काढा द्या. आता नगरपालिकेत का मी नगरसेवक होतो की नगराध्यक्ष होतो, नगरपालिकेत काढताना मला सांगताय. म्हणून तुम्हाला सांगतो, ही लोक जे आहेत हे दर 5 वर्षांनी असेच येतात. मी तर तुम्हालाच विचारतो की याच्या आधी तुम्ही या लोकांना कधी तुमच्या प्रभागात पाहिलं होतं? कधी पाहिलं होतं? 5 वर्ष तर गेली ती, त्याच्यानंतर तर अजून 2-2.5 वर्ष प्रशासकीय काळ गेला. या 7-7.5 वर्षामध्ये कधी यांना कोणता वाढ दिसला नाही, कोणती लोक दिसली नाही, काही दिसली नाही. आता अचानक यायला लागले. म्हणून तुम्हाला विनंती आहे की तुमच्या विभागाचा, तुमच्या प्रभागाचा विकास जो आहे तो आदरणीय राजेंद्र भाऊ आवटे आणि अंकिता खोले यांच्या माध्यमातूनच आपण करू. मी निधी द्यायला बसलोय तिथे. सरकार आमचं आहे, राज्य सरकार आमचं आहे, केंद्र सरकार आमचं आहे. सगळे निधी आम्ही आणू. काय म्हणतो ते नाथा भाऊ की निधी काय बापाचा आहे का? नाही, आमच्या बापाचा नाही, तो सरकारच्याच बापाचा असतो. हे मायबाप सरकारचा असतो, पण निधी असतो, लोकसंख्येवर मिळतो. हो बिलकुल, लोकसंख्येवर मिळतो. जेवढी लोकसंख्या तेवढा निधी मिळत असतो. पण अतिरिक्त निधी, आता अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टम ही 450 कोटीची योजना आहे. तर नगरपालिकेला जो निधी मिळतो किंवा जो कर प्राप्त होतो त्याच्यातून 450 कोटीची योजना होणार आहे का? शक्यच नाही. एवढी मोठी अमृत योजना आली, आधी 90 कोटी, नंतर 135-37 कोटी नगरपालिकेच्या करातून शक्य आहे का? ते शक्यच नाही. हे जे अतिरिक्त पैसे आणावे लागत आहेत या 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये जवळपास 50 ते 60 कोटी रुपयाचे रस्ते या भागात झाले. या भागात म्हणजे भुसावळमध्ये 70% अंतर्गत रस्ते कॉन्क्रिटीकरण झालेले आहे. पूर्ण रस्ता कॉन्क्रीटचा जामनेर रोड जो आहे, जामनेर रोड, यावल रोड, जळगाव रोड, पूर्ण कॉन्क्रीटचे रस्ते मंजूर आहे. सगळे आचारसंहिता संपल्याबरोबर जामनेर रोडचं काम सुरू होऊन जाईल. सगळे मंजूर करून ठेवले, सगळी त्याच्यावर नजर आहे. हे कोट्यवधीचे निधी आहे. हे कॉम्प्लेक्सचं काम सुरू आहे, ते अजून थांबवून टाकू आपण. त्याचा डोळा सगळा त्याच्यावर आहे. म्हणून तुम्हाला विनंती आहे, जे संपलेलं पर्व आहे त्याला परत जागा करू नका. नाही तर परत तोच त्रास सुरू होईल, परत तीच गुंडगिरी सुरू होईल, परत लोकांच्या जमिनी बळकावणं, खंडणी मागणं, व्यसनाला लावणं पोरांना, या सगळ्या गोष्टी जर टाळायच्या असतील तर 2 तारखेला भारतीय जनता पार्टीच्या कमळ या निशाणीवर आपण बटन दाबा आणि या तिघांना निवडून द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.